या कुठलं हे कपाट बघतो इकडे का हा हे का हो ते तिथे करेक्ट करेक्ट अरे हेच ना हा करेक्ट तेच हेच आहे ना मशीन हो थँक्यू ओके अजून काय काढायचं आहे तर आत्ताच सांग नाही हेच मग चाल निघूया नाही एक मिनिट मला जरा वेगळ्याच गोष्टीबद्दल बोलायचं होतं मग बोल ना ऍक्च्युली मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून मी मुद्दाम तुम्हालाच आत घेऊन आले गॉसिप बरं काय बोल ना बिंदा गॉसिप नाहीये मला एक तर भीती वाटते कसं सांगू कारण ते भीती काय वाटायची काही काय टेन्शन घेते बोल बिंदासपणे बोल काय सांगते आता तुम्हाला आठवतंय मी ते प्रेडिक्ट केलं होतं की शनायाच्या मागे श्रेयस आहे तर ते त्यांचं म्हणजे ही लाईक्स हर मी प्रेडिक्ट केलं होतं आठवतं हो आणि तुझं ऑब्झर्वेशन खरं पण ठरलं होतं हा तसंच यावेळी पण माझं एक प्रेडिक्शन आहे एक मिनिट मला माहितीये श्रेयस आता मायाच्या प्रेमात पडणार आहे बरोबर आहे करेक्ट तुम्ही पण ओळखायला लागलात मग तुझ्याबरोबर राहून आता नजर डेव्हलप झाली माझी पण हे वेगळ्या व्यक्तीबद्दल आहे बापरे म्हणजे आता कोणाच्या प्रेमात पडेल श्रेयस नाही ते मग नाही कसं सांगू कळत नाही हे ना थोडं विचित्र आहे विचित्र ऑकवर्ड वाटतंय मला एक मिनिट तू काय एवढी ऑकवर्ड होतेस मलाच कळत नाहीये ऐक ना जेनी ते भाऊजी वहिनी करणारे लोक बाहेर आहेत आपल्यात तसं काही नाहीये बिंदास गॉसिप कर बिंदास सांग ना तसं नाही पण ती तुमच्या जवळची व्यक्ती आहे ना तो म्हणजे राधाचं कोणाशी ओ सौमित्र म्हणजे माझ्याच त्यात काय गॉसिप आहे थांबा ना प्लीज एक तर मला कळत नाही मी कसे गट्स गॅदर करू सांगायला तुम्ही मजाच करताय एक मिनिट जेनी अगं पण मला कळत नाही तू काय एवढं टेन्शन घेतेस नको टेन्शन घेऊ सांग ना बिंदास सांगू हा बिंदास सांग नाही तसं नाही तुम्ही मला आधी प्रॉमिस करा तुम्ही चिडणार नाही माझ्यावर बरं प्रॉमिस मी नाही चिडणार हा तर मला सांग कोणीतरी कोणाच्या तरी प्रेमात पडतंय ना हो मग ह्याच्यावर चिडेन का मी कोणीतरी कोणाच्या तरी प्रेमात पडते तर आनंदच होईल ना मला उलट सांग ना तुम्हाला आठवतंय ते शनायाच्या लग्नामध्ये तुम्ही आनंद सरांना शोधत होतात आणि तुम्हाला ऍक्च्युली कुणालच्या रूमची की हवी होती हा तो आनंदने घोळ घातलेला तो त्याचं काय तेव्हा बसा ना नको तिथे नको मम्मी कुठे बसणार ना इथे बसा मी मागे बसा मी येते मला तेव्हाच अंदाज आला होता पण तेव्हा कन्फर्म नव्हतं ना प्लस कसं सांगू ते कळत नव्हतं पण आता ठामपणे सांगू शकते मी सॉरी बट शनायाची मम्मा आहे ना ती तुमच्या डॅडवर लाईन मारते खुश बरं झालं एकदा तर सांगून टाकलं किती प्रेशर झालं होतं माहितीये कधी एकदा तर सांगते असं झालं होतं मला आता एकदम असं डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय वियर्ड ना किती वियर्ड बाई आहे ते मला बघून पण असं कसं तरी होतं ओ गॉड नाही ठीक आहे थँक्यू तुझी खरी मम्मा पाडव्याला घरी येते ना नाही येणार शनू बेबीला सांग तुझ्या मम्माचा फोन होता म्हणजे तुमचा ना शनू बेबीची मम्मा म्हणजे तुझी मम्मा ना हॅलो मम्मा तू मम्मा म्हणालास ना बाळा की मला खरंच तुझी मम्मा असल्यासारखं वाटतं रे पॉइंट आहे जेनीच्या बोलण्यात मम्मा सौमित्र चल लवकर हा आलो राधा आलो मम्मा काय बघत बसला त्याच्याकडे ठेवा ना ते स्टीम मशीन तो वेपरायझर तू एवढं स्टीम घेतेस बाल टॅन नाही होणार ना काही बोलता तुम्ही जेनी हे घे काय घे तू काय तो नाश्ता आहे ना तूच सांगितलंस ना यांना आणायला बघ औषध पण रेडी ठेवली आहे खरंच अरे वा नाश्ता घेतला का जेनीने खा भूक लागलेली ना तुला खाऊन घे हे बघ औषध आणि पाणी पण छान खा बरं ऐक ना सौमित्र मी तुला मगाशी सांगायचं विसरले होते मी आईंना फोन केला होता कोणाच्या नाही गुलमोहर मध्ये आईंना फोन केला होता हा अच्छा तुझ्या मध्ये आईंना ओके त्यांना सांगितलं की तू इथे आहेस म्हणून
तर त्यांनी तुला सांगितलंय की तू गुलमोहरमध्येच ये. अगं काय चाललंय राधा, तू का टेन्शन घेते माझ्या एकटं राहण्याचं? आईंना कशाला त्रास द्यायचा उगाच? अरे तसं नाही, तू एकटाच म्हणून मला. अगं मग काय, मी काय एकटं राहायला घाबरतो का? भीती वाटते का मला? अमेरिकेत पण एकटाच राहायचो ना मी. आणि तसं आता काही टेन्शन घेऊ नको, मी डॅडला विचारलंय राहायला येतोयस का म्हणून. अरे वा, मग ठीक आहे. अरे बापरे, भांडू नका मग. नाही नाही, त्याचंही टेन्शन नाही ना. म्हणजे मी फक्त डॅडला नाही विचारणार आहे, मी शनायाच्या मम्माला पण विचारणार आहे येताय का राहायला म्हणून. काय झालं हे बाबा? काय झालं ग? हे घे पाणी, घे पाणी. काय झालं जेनी? नाही, त्यांना बोलवलं तरी काही हरकत नाही. हा म्हणजे जरा धमाल येईल ना, त्या इथे असलेलं जरा मस्त असतं वातावरण. वहिनी नसतात, तू फक्त धमालच कर. मग काय असं एकटं दुःखी बसून असा बसून राहू का? दादाची आठवण काढत काही बोलतो. अरे तू काय बघतेस? तू औषध घे ना पटकन, हे संपव आणि औषध घे. कसलं औषध? कसलं औषध? हा, अरे ब्रेकफास्ट नंतर तुला औषध घ्यायची आहे ना, म्हणून तर हे सगळं केलं आपण. काय बोलताय का तुम्ही? मी केला, सकाळी ब्रेकफास्ट केला, घेतलं मी औषध. काय हे ठेवा ते आता बॅग मध्ये. आता काय करायचं औषधचं? ठीक आहे, मीच खातो. अरे सर, अरे काय? तू का औषध घेतलं असशील? प्रेग्नन्सीचं औषध घेतलं मी. आता आता काय? चला आता मॅम, बास अरे माणूस झालं माझं. अरे आनंद, हा स्टीम का घेते मला कळत नाही. माझा बाल टॅन होणार. ऐक आहे. चल सौमित्र, चला निघते मी. बाय 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 बाय. चल निघ निघ. बाय बाय बाय. ऑल द बेस्ट. मस्त. थँक्यू. आणि परत एकदा सांगतोय, तू काळजी करू नकोस. तसंही मी इथे मस्त राहणार आहे, कारण मला पण एक मिशन मिळालेलं आहे. मिशन? कसलं मिशन? ए सौमित्र, काहीतरी बोलू नको, धडधडतं मला. मिशन काय? नाही नाही, आता आता कोणाबरोबर प्लॅनिंग करणार आहे मी? कसलंही घोळ वगैरे घालणार नाही ग मी. जनरल आपलं SB कंपनी, त्याची प्रोग्रेस वगैरे, या असे काहीतरी ते डोक्यात विचार चालू आहेत. त्याचं नको टेन्शन घेऊ तू. हा, निघते मी. सौमित्र, थँक्स. हे कशाबद्दल? माझी इच्छा, तळमळ, महत्वाकांक्षा सगळं समजून घेतल्याबद्दल. हो, मग परत एकदा मिठी मार. थँक्यू. कारण हे सगळं मी तुझ्याचकडून शिकलोय ना. याचं क्रेडिट पण तुलाच जातं. चल आता उगाच कौतुक करत बसते माझं. चल निघूया. चल, ऑल द बेस्ट. सर मग आता काय, वहिनी आले की आपण निघायला मोकळे. असं कसं? चहा झाला पाहिजे ना आधी. त्यांना दे. सर मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोल ना. नाही, काल ऑफिसमध्ये एवढा तमाशा घडला. ऑफकोर्स मी नव्हतो त्यामुळे, पण तुमच्यापैकी सुद्धा कोणी मला काही सांगितलं नाही. अरे गुरुनाथने ऑफिसमध्ये येऊन तमाशा करणं हे आपल्यासाठी नवीन आहे का? त्यापूर्वी तो जे करायचा तेच काल येऊन केलं त्याने. हो, पण त्यांच्या या वागण्याचा वहिनींना त्रास झालाच असणार ना. अजिबात नाही. उलट काल इतकं सगळं घडू नये. वहिनी एवढ्या चांगल्या कामाला निघालेल्या आहेत. श्रेयस, मला तर आता असं वाटायला लागलंय, कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्या अगोदर गुरुनाथला बोलवावं आणि त्याला सांगावं, तुला जो काय आरडाओरडा करायचा आहे, जी काय तोडफोड करायची आहे ती करून टाक. तुझं हे विक्षिप्त वागणं आमच्यासाठी शुभशकुन आहे. अगदी बरोबर बोललात सर. म्हणजे आता आपला नारळ फोडण्याचा खर्च वाचला. काय कदम तुम्ही पण. सर पण मला एक कळत नाहीये, हे SB कंपनीमध्ये एवढं काय घडलं की गुरु सरांनी राधिका मसाल्यामध्ये येऊन राग काढला सगळा. तिथे नेमकं काय घडलं याचे डिटेल्स माझ्याकडेही नाहीये. पण मायानेच गुरुनाथचा गेम केला एवढं मात्र नक्की. अरे मायाने सगळा स्टाफ ऐन वेळेला बदलला. अगदी सिक्युरिटी पासून मॅनेजर पर्यंत सगळा स्टाफ बदलला. आणि गंमत म्हणजे गुरुनाथ बायकांचा राग करतो म्हणून तिने सगळ्या बायकांनाच अपॉइंट केलं. काय? हो. आणि त्या सगळ्या जणींनी मिळून गुरुनाथची शाळा घेतली आणि आपला इंगा दाखवून गुरुनाथला हाकलून लावलं. श्रेयस, आतापर्यंत मला असं वाटायचं की आपणच गुरुनाथला अद्दल घडवतोय, पण तसं नाहीये. वेळ आली तर काय करू शकते हे मायाने आता गुरुनाथला दाखवून दिलंय. कमाल आहे सर. नाही म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे ही गोष्ट, नाही का? याचा अर्थ माया फक्त दिसायला सुंदर नाहीये तर ती हुशार सुद्धा आहे. आणि तिने मनात आणलं तर ती गुरु सरांसारख्या माणसाला अगदी व्यवस्थित धडा शिकू शकते. सर मी जेव्हा जेव्हा तिच्याबद्दल विचार करतो ना. सर चहा. एवढं सगळं घडल्यामुळे माया नक्कीच डिस्टर्ब झाली असणार. मला तिची काळजी घ्यायलाच हवी.
बसणार. दे मोहरा दे. हा बोल डॅड. अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझीच आठवण काढत होतो. अच्छा, काय विशेष? नाही नाही, ते विशेष काही नाही रे. आपलं सहज आठवण काढत होतो. ते सोड, तू फोन का केलास? अरे हा, मला महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. हे बघ, काल रात्री मी मायाकडे मुद्दामच राहिलो होतो आणि जी भीती मला वाटत होती तीच खरी ठरली. अखेर तो गुरुनाथ काल रात्री परत आला होता. अरे बापरे. त्याला तर तिकडून हाकलून लावलंय मी, पण खरं विचारशील तर मायाकडे बघून मला असं राहून राहून वाटतं की शी इज रिअली डिस्टर्ब. ती न दाखवण्याचा प्रयत्न करते, पण आय थिंक शी इज व्हेरी डिस्टर्ब. तर आय वॉज थिंकिंग आपण तिला घेऊन बाहेर कुठेतरी गेलो तर मला वाटतं तिचा थोडा विरंगुळा होईल. इट बी अ गुड डिस्ट्रॅक्शन फॉर. नाही, बरोबर बोलतोस डॅड. मायाला खरंच गरज आहे. कशी वाटते तुला ही आयडिया? मस्त आयडिया आहे डॅड. खरंच जाऊया आपण. पण ऐक ना डॅड, एक विचारू का? म्हणजे शनायाच्या मम्माला पण विचारू का आपल्याबरोबर येते का म्हणून? मला काहीच हरकत नाही. तिघांऐवजी आपण चौघं जाऊ, एवढंच. तशाही त्या खूप मजेशीर आहेत. त्या असल्या की चांगला टाइमपास होतो. असंही होईल. हा, हो ना. ओके, प्लॅन झाला की कळवतो मग. ओके, मग मला नक्की कॉल कर. मी वाट बघतो तुझ्या कॉलची. हा, बाय. बाय समज. बाय. डॅडच्या तोंडून टाइमपास हा शब्दच पहिल्यांदा ऐकला यार मी. मस्त आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झाली सगळी तयारी? हो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. म्हणजे तुम्ही आलात की निघूया तसं. बरं, बाकी तिकडे सगळी व्यवस्था नीट होती ना? हो, अगदी राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत व्यवस्थित. आणि राधिका ताईचे पाहुणे म्हटल्यावर काय सगळे नीट लक्ष देत होते. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सर. झाली का सगळी तयारी? आनंद, राधिका वहिनीने ज्या काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सगळी तयारी झालेली आहे. हा, थट्टा मस्करी झाली असेल तर निघूया. हो, चला. हो मॅडम, पण आपल्याला नारळ वाढवावं लागेल ना? हो, पण आहे कुठे नारळ? हा, कुठे आहे हा काय प्रश्न आहे? अरे मी काल सांगितलं होतं ना की मी नारळ घेऊन येणार. मग आता कुठे आहे नारळ? गाडीत आहे का? आणा ना. विसरला तुम्ही. आय एम शुअर हे विसरले मॅम. विसरले. आनंद भाऊजी. आनंद सर. गाडीत बघतो ना मी गाडीत बघतो. पटकन गाडीत बघतो. मॅम विसरले. आनंद भाऊजी. सॉरी. काय रे आनंद, सापडते का पिशवी? जेनी, तू विसरलीस ती पिशवी घ्यायला? मला काय ब्लेम करताय? एक मिनिट थांबा तुम्ही. मी कधी बोलला? एक मिनिट, तुम्ही भांडू नका यार. भांडू नका प्लीज. ऑफिस मध्ये नारळ असेल, मी घेऊन येतो. थांबा जरा. सॉरी. वाजले किती? किती वाजले? वेळ कसली बघतोयस? वाजले किती केडी? कधीपासून वाट बघते मी तुझी इथे. माया, आय एम सॉरी. काय झालं माहितीये का, मी असं निघतच होतो ग, तेवढ्यात ना दारातच फोन वाजला. चड्डी बनियांची ऑर्डर आली मोठी. एक मिनिट. हे तुझे फेक एक्सक्युजेस बंद कर पहिले.
तुला माझ्याकडे काम होतं, तुला माझ्याशी बोलायचं होतं म्हणून माझी वेळ घेतली होतीस. मी इथे वेळेवर आले, आता मी निघते. बाय. नाही हॅलो हॅलो ऐक ना, हे बघ तुला वाट वगैरे बघायला लावायची नव्हती मला, पण यार तू केडी एक मिनिट. नाव लेट मी टेल यू वन थिंग. ज्या लोकांना वेळेची किंमत नसते त्या लोकांसाठी माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाहीये. ओके, गेटिंग इट? नाव आय एम लिव्हिंग. बाय. अगं ऐकून तरी बाय. हा बोल श्रेयस. हाय, कशी आहेस? नाही मी ठीक आहे, पण तू का असं विचारतोयस मध्येच? नाही असंच, म्हणजे ऍक्च्युली काल मी आमच्या ऑफिसला आलो नव्हतो ना, त्यामुळे कळलं, त्याबद्दल आज मला कळलं. माया, तू गुरु सरांच्या बाबतीत जे काही वागलीस ना ते अगदी योग्य, ट्रस्ट मी. फक्त त्यानंतर गुरु सरांची जी काही रिएक्शन होती त्याबद्दलही मला कळलं. तुझी काळजी वाटली मला. आय होप तू या सगळ्या गोष्टींचं फार काही टेन्शन वगैरे घेतलेलं नाहीयेस. नाही अरे, आय एम परफेक्टली फाईन. इनफॅक्ट म्हणजे तुला आता सांगायला हरकत नाहीये, गुरु माझ्या आयुष्यात नाहीये त्यामुळे मला फारसा फरक पडत नाहीये. खरं तर मला खूप मोकळं वाटतंय. आय फील फ्री, यु नो. क्या बात आहे, क्या बात आहे माया. मला हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की कसं आहे की आपण एखाद्या व्यक्तीचा खूप तिरस्कार करत असू किंवा ज्या व्यक्तीने आपल्याला खूप त्रास दिलाय त्या माणसाला आपण शिक्षा दिली म्हणजे तो माणूस आपल्या मनातून उतरला, निघून गेला, असं होत नाही ना. त्यात गुरु सरांवर तू मनापासून प्रेम केलं होतंस, त्यामुळे किती नाही म्हटलं तरी थोडाफार त्रास होणारच ना. किती करेक्ट बोलतोयस तू. ते म्हणजे लोक घडलेल्या घटनेबद्दल बोलतात, वरवर सगळा विचार करतात, पण त्याच्या बियॉन्डही बऱ्याच गोष्टी घडत असतात ना. माझ्या मनातही ना एकूणच खूप गोंधळ सुरू होता रे, आणि तू अगदी मात्र तो करेक्ट ठरलायस, आणि त्यासाठी खरंच थँक्स. आय मस्ट अप्रिशिएट यू. अरे प्लीज थँक्स वगैरे काय म्हणू नकोस माय. इनफॅक्ट तुला कधीही काही बोलावं असं वाटलं, मन मोकळं करावं असं वाटलं तर मला बिंदास फोन कर. कधीही फोन केलास तरी चालेल. नक्की. बरं, बाय. थँक्स. थँक्यू वगैरे काही म्हणू नकोस. ओके बाय. माझं ऐकून घे ना. तुला बोलायचंय ना माझ्याशी? हा. ओके, सो सर माझी अपॉइंटमेंट घ्यायची. माझ्या स्केड्यूल मधून मी तुला वेळ सांगणार आणि मला वेळ मिळाला तर मी तुला भेटणार. ठीक आहे? बाय 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 बाय. ए बाय, ए बाय. अरे यार काय यार तू पण. मी बोल हे काय आता? बिल कोणाचं? त्याच्या मॅडम गेल्यात ना, त्यांनी सांगितलं की तुमच्याकडून घ्यायला. हा. अरे पण मी तर पाणी पण प्यायलो नाही अजून. म्हणजे काय पिया कुछ नाही गेला थोडा बार. अरे बापरे, 500 रुपये 15 पैसे. अरे याच्यापेक्षा चड्ड्या चालतील. तुमचं चुकलं नसतं, विसरलं नसतं ना, एवढं निघालं. काय चला निघूयात ना, उशीर होऊया. काय नारळ कुठे आहे? हा ते नारळ दे. नारळ? श्रेयस, अरे तू नारळ आणायला गेला होतास ना कुठे? ऑफिस मध्ये. हो सॉरी विसरलो. सॉरी. श्रेयस बघितलं, विसरला. तुझ्यापेक्षा ना मी खूप बेटर आहे. हो. ऍटलीस्ट दिलेली कामं तरी विसरत नाही ना मी. हो खरंच सॉरी. म्हणजे नाही, मी नारळ आणायलाच गेलो होतो, पण मायाचा फोन आला. काय? मायाचा फोन आला? मायाचा? काय बोललास? नाही बोलली काय नाही, असंच सहज. म्हणजे काय गोंधळ वगैरे. हे बघा, आता तुम्ही नुसते बोलतच बसणार आहात की नारळाचाही बंदोबस्त करणार आहात? हा मी आणतो पटकन. नाही तू थांब आता, तू जाऊ नकोस. परत फोन येणार तिचं काय ते. थांब मीच जातो. प्लीज. मी घेऊन येतो, मला सांगा फक्त कुठे. माझ्या टेबल पाशी. हे घ्या सर, हा मान तुमचा आहे. तुम्ही फोडायचा नाही, हा मान वडीलधाऱ्यांचा असतो. घ्या. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला वहिनी, पण आज हा नियम इथे लागू पडत नाही. कारण हा फक्त प्रवासासाठीचा नारळ नाहीये. एका शुभ कार्याची सुरुवात करताय तुम्ही, आणि हे शुभ कार्य हे तुमचं स्वप्न आहे. आमच्या सगळ्यांची साथ तुम्हाला तर आहेच, म्हणून या कार्याची सुरुवात तुमच्या हस्ते झाली पाहिजे. हा नारळ तुम्ही वाढवला पाहिजे. बाप्पा, माझ्या प्रत्येक लढाईमध्ये तू माझ्या पाठीशी उभा आहेस. आता मी जे काही करते ना, ती माझ्यासाठी लढाईच आहे. अन्यायाच्या विरोधात आवाज फोडण्याची लढाई. बाप्पा, मला खूप काळजी वाटते. जशी वहिनींची काळजी वाटते तशीच मायाचीही काळजी वाटते.
दोघींचा लढा पुरुष प्रधान संस्कृतीच्या विरोधात आहे. बाप्पा प्लीज दोघींना यश दे. ही लढाई फक्त वहिनींची राहिलेली नाही, आमच्यासाठी आमच्या सगळ्यांची आहे. याआधी मॅमने सुरू केलेल्या प्रत्येक मुवमेंटमध्ये मी त्यांच्या बरोबर होते. आता ही हट्टाने आली आहे. मी स्वतःची काळजी घेणार आहे, पण माझ्यामुळे मॅमला काही त्रास होणार नाही याची मात्र तू काळजी नक्की घे. ती राधिका फक्त बाई नाही, आमच्यासाठी देवी आहे. म्हणून तर स्वतःचं घर सोडून आमच्यासाठी आमच्याबरोबर गावाला निघाली. तिला तिच्या कामात यश दे, कारण तीच आता मला न्याय मिळवून देणार आहे. मला खात्री आहे आत्ता माझ्याबरोबर इथे उभ्या असलेल्या प्रत्येकाकडे तुझे लक्ष आहे आणि तू आता आमच्या पाठीशी उभा राहणार आहेस.